गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण हायड्रोकार्बनमधला जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे टोटली ॲलिफॅटिक कंपाऊंडच्या कंपॅरिझनमध्ये डिफरंट आहे, अल्केन, अल्कीन आणि अल्काईनच्या. तर सुरुवातीला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं थोडक्यात इंट्रोडक्शन समजून घेऊ. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स जे आहे हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स नाव आहे हे त्यांच्या जो कंपाऊंड्स नॅचरल सोर्सेसपासून आपल्याला पहिल्यांदा ऑब्टेन झाले होते. नॅचरल सोर्सेसपासून कोणते कोणते कंपाऊंड्स आपल्याला ऑब्टेन झाले होते? जे रेझिन आहे, रेझिन म्हणजे डिंक वगैरे जे म्हणतो आपण, बाल्सम्स म्हणजे जसं निलगिरीचं झाड असते तसे, ऑइल ऑफ विंटर ग्रीन्स, हे सर्व जे नॅचरली ऑकरिंग प्लांट्स आहेत, प्लांटचे सोर्सेस आहेत ज्यांच्यापासून आपल्याला कंपाऊंड्स भेटत होते. दे हॅव पजेसिंग अ प्लेझंट फ्रॅग्रन्स, म्हणजे त्यांना एक कॅरेक्टरिस्टिक फ्रॅग्रन्स होता, म्हणजे स्मेल होता, ओडर होती. आणि असे जे कॅरेक्टरिस्टिक प्लेझंट फ्रॅग्रन्स असणारे कंपाऊंड आहे, दॅट फ्रॅग्रन्स इन लॅटिन ग्रीक वर्ड वी आर कॉल्ड ॲज ॲरोमा, अँड हेन्स दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि म्हणूनच आपण जे कोणते केमिकल कंपाऊंड्स नॅचरल सोर्सेसपासून मिळवले जात असतात आणि ज्यांना एक प्लेझंट फ्रॅग्रन्स आहे, दॅट इज ॲरोमा, एक स्पेशल टाईपचा ॲरोमा आहे, स्मेल आहे, तर दे आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. तर असे नॅचरली जे ऑब्टेनिंग ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत ते आहे रेझिन, ज्यांना आपण डिंक म्हणतो. बाल्सम्स आपल्याला माहिती आहे की निलगिरीसारखं जो प्लांट असते त्याची कॅरेक्टरिस्टिक स्मेल येते. ऑइल ऑफ विंटर ग्रीन हे वालं जे ऑइल आहे त्या प्लांट्समधून एक्सट्रॅक्ट केलं जात असते, ज्याचा कॅरेक्टरिस्टिक स्मेल आहे, जो आपल्याला पेन किलर ऑइल म्हणून वापरला जात असते. तसंच असं लक्षात आलं की लेटर ऑन असं लक्षात आलं की हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण जे नाव आहे हे जे ओल्ड त्यांच्या प्लेझंट फ्रॅग्रन्स दिलं होतं, पण लेटर ऑन असं लक्षात आलं की देर आर सर्टन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विच शोज सिमिलर स्ट्रक्चर विथ दॅट ऑफ बेन्झिन, जे बेन्झिन सारखं स्ट्रक्चर असते, बट दे डू नॉट हॅव एनी कॅरेक्टरिस्टिक स्मेल ऑर ओडर. त्यांना असं स्पेशल काही ओडर नाही आहे. आणि काही असेही ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे विच आर नॉट रिसेंबलिंग विथ द बेन्झिन, जे बेन्झिन सारखे नाहीत पण ते सुद्धा कॅरेक्टरिस्टिक स्मेल दाखवत असतात. सच कंपाऊंड्स आर मिथिल ॲसिटेट आहे, इथिल ॲसिटेट आहे, क्लोरोफॉर्म आहे, जे बेन्झिन सारखं स्ट्रक्चर नाही आहे पण दे हॅव द प्लेझंट स्मेल, कॅरेक्टरिस्टिक स्मेल है ना, अँड इवन दे आर नॉट ॲरोमॅटिक. अँड दॅट्स वाय ऑल ॲरोमॅटिक कंपाऊंड्स डू नॉट हॅव एनी प्लेझंट स्मेल. त्याच्यामुळे सर्वच ॲरोमॅटिक कंपाऊंडला प्लेझंट स्मेल असते असं नाही आहे. आणि काही ॲलिफॅटिक कंपाऊंड सुद्धा आहे ज्यांना प्लेझंट स्मेल आहे. त्यानंतर आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सलाच एक स्पेशल नावानं ओळखत असतो, दॅट इज ॲरिन्स. ॲरोमॅटिक कंपाऊंड्सला आपण काय म्हणत असतो? ॲरिन्स या नावानं ओळखत असतो. आता हे जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात ते यांचा मेन सोर्स कोणता असतो? नेचरमध्ये जे मेन सोर्स आहे यांचा कोल टार, पेट्रोलियम आर द टू लार्जर स्केल सोर्सेस ऑफ बेन्झिन. बेन्झिन जो आपण पॅरेंट कंपाऊंड म्हणतो त्याचा मेन सोर्स कोणता आहे माहिती आहे का? कोल टार, पेट्रोलियम. कोल टार म्हणजेच हे जे आपण कोळसा, त्यानंतर डांबर वगैरे किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट, हे मेन सोर्स आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडचे, बेन्झिनचे. आणि दुसरी सुद्धा जे कंपाऊंड आहे त्यांचे मेन सोर्स आहे, दॅट इज फिनॉल, ट्युलिन अँड नॅफ्थॅलिन. ठीक आहे. आता जो मेन पॅरेंट कंपाऊंड आहे आपल्या ॲरोमॅटिक कंपाऊंडचा, जिथून आपली ॲरोमॅटिक केमिस्ट्री स्टार्ट होते, जे या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे, तो आहे आपला बेन्झिन. कोण आहे? बेन्झिन. बेन्झिनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो C6H6 आणि स्ट्रक्चरली आपण बेन्झिनला या प्रकारे लिहितो. नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हे बेन्झिन एक मेन पॅरेंट कंपाऊंड्स आहे ज्यांची केमिस्ट्री आपल्याला क्लिअर करायची आहे. आणि पॅरेंट कंपाऊंडची केमिस्ट्री एकदा समजली की मग बाकीचे जे कंपाऊंड्स आहेत ही या पॅरेंट कंपाऊंड सारखेच आहे, फिजिकल प्रॉपर्टीनं, केमिकल प्रॉपर्टीनं, स्ट्रक्चरनं. आणि म्हणून आपण त्यांची डेफिनेशन सुद्धा करणार आहोत. तर सध्या एवढं लक्षात ठेवाय की कोणताही जो ॲरोमॅटिक कंपाऊंड असतो त्याचा पॅरेंट ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे बेन्झिन.
जसा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. त्यानंतर डिस्कवरी ऑफ बेन्झीन, जी फर्स्ट बेन्झीनची डिस्कवरी आहे दॅट इज डन बाय द मायकल फॅरेडे. मायकल फॅरेडे नावाच्या सायंटिस्टनं पहिल्यांदा बेन्झीनची डिस्कवरी केली. Later on, the cyclic structure of benzene was proposed by Kekule, and first the benzene was synthesized from acetylene by Berthelot. Then it is a colorless liquid, high colorless liquid having the characteristic odor. Its boiling point is 353 Kelvin. याचा जो boiling point आहे तो 353 Kelvin आहे. आणि बेन्झीन वॉज ओरिजिनली कॉल्ड ॲज फिन. बेन्झीनला ओरिजिनली आपण फिन या नावाने ओळखल्या जात असते. अँड दॅट्स वाय द C6H5 बॉन्ड, याला आपण फिन म्हणतो ओरिजिनली, विच इज कॉल्ड ॲज फिन. when one hydrogen is replaced then it is called as phenyl. याला आपण काय म्हणतो, फिनिल म्हणत असतो. आपण असंही लिहू शकतो किंवा C6H5 bond असंही लिहू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज फिनिल. Originally benzene is called as phen, and that's why C6H5 bond is called as phenyl group. त्याला आपण phenyl group म्हणतो, just like the alkyl group. Now the definition of aromatic compounds. आता आपण aromatic compound ची definitions करू. नेमकं aromatic compounds आपण कोणत्या compounds ला म्हणत असतो. आताच मी सांगितलंय की मेन त्याचा पॅरेंट कंपाऊंड कोण आहे, बेन्झीन. आणि त्यामुळे आता याचा मेन पॅरेंट कंपाऊंड आहे बेन्झीन, आणि म्हणून बेन्झीन आणि ऑल अदर कंपाऊंड दॅट हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड केमिकल प्रॉपर्टी विथ दॅट ऑफ बेन्झीन आर कॉल्ड ॲज एरोमॅटिक कंपाऊंड्स. त्याच्यामुळे आपल्याला मेन तुम्हाला बेन्झीनवर फोकस करायचा आहे की एरोमॅटिक कंपाऊंड्स आपण कोणाला म्हणणार. त्याच्यामुळे आता आपण एरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन्स पाहूया. तर एरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन अशी आहे की याचा पॅरेंट कंपाऊंड कोण आहे, बेन्झीन. बेन्झीन अँड all other compounds which have similar structure and chemical property with that of benzene. Benzene and all other compounds that have similar structure and properties, similar structure and chemical property. Benzene and all other compounds that have similar structure and chemical property to that of benzene. कोणासारखी, similar to म्हणजे chemical property to that of benzene are called as aromatic compounds. त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणू, aromatic compounds. आता नेमकं एरोमॅटिक कंपाऊंड्स कोणत्या प्रॉपर्टी दाखवणार आहे, त्यासाठी आपण पहिल्यांदा ॲलिफॅटिक आणि एरोमॅटिक कंपाऊंडची डिफरन्स पाहणार. लक्षात आलं सर्वांना मी काय सांगितलंय. एरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन्स काय, बेन्झीन अँड ऑल अदर कंपाऊंड्स दॅट हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड केमिकल प्रॉपर्टी टू दॅट ऑफ बेन्झीन आर कॉल्ड ॲज एरोमॅटिक कंपाऊंड्स. मग आता एक्झाम्पल घेऊ काही एरोमॅटिक कंपाऊंडचे. जसं इटसेल्फ बेन्झीन तर एरोमॅटिक कंपाऊंड्स आहेच, हा सुद्धा एक एरोमॅटिक कंपाऊंड आहे बेन्झीन. आता मी बेन्झीनच्या दोन रिंग एकमेकांना जर जॉईन केल्या तर त्याला आपण काय म्हणत असतो, नॅफ्थॅलिन. आपण याला डांबर गोळी म्हणत असतो आपल्या भाषेतून. तर ही नॅफ्थॅलिन आहे, नॅफ्थॅलिन. इट इज नॅफ्थॅलिन बॉल आहे की नाही. त्यानंतर तीन जर बेन्झीनच्या रिंग फ्यूज केल्या तर दिस इज ऑल्सो एरोमॅटिक कंपाऊंड. दे शो सिमिलर प्रॉपर्टी विथ दॅट ऑफ बेन्झीन अँड ऑल्सो शोज सिमिलर स्ट्रक्चर विथ दॅट ऑफ बेन्झीन. तर अशा प्रकारे हे नॅफ्थॅलिन आहे. त्यानंतर हे अँथ्रॅसिन आहे ना. त्यानंतर अशाच प्रकारे जर 3 रिंग आहेत जे आपण फ्यूज केल्या, अशा प्रकारे जर आपण 3 रिंग्स आहेत जे आपण फ्यूज रिंग एकमेकांना जॉईन केल्या, तर हे झालं तुमचं फिनॅन्थ्रेलिन. हे कशाचं एक्झाम्पल झालं, फिनॅन्थ्रेलिन. त्यानंतर बरेचसे असे कंपाऊंड्स आहेत, जसं बेन्झीनवर OH असेल तर याला आपण काय म्हणत असतो, फिनॉल म्हणत असतो. बेन्झीनवर जर CHO असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बेन्झाल्डिहाइड आहे की नाही. तर हे सारे जे कंपाऊंड्स आहेत, बेन्झाल्डिहाइड आहे, फिनॉल आहे, बेन्झोइक ऍसिड आहे, ऑल दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज एरोमॅटिक कंपाऊंड्स. दीज आर द सर्टन benzoic acid, याला आपण benzoic acid म्हणतो. These are the aromatic compounds. They show similar
type of structure and similar property with that of benzene, and that's why they are classified as a aromatic compounds. आता हे जे aromatic compounds आहे हे दोन प्रकारचे असतात, एक बेन्झेनॉइड एरोमॅटिक आणि दुसरे नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक. क्लासिफिकेशन ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड समजून घेऊ. तर क्लासिफिकेशन ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये आपण एरोमॅटिक कंपाऊंडला दोन मेन क्लास मध्ये क्लासिफाईड केलेला आहे, बेन्झेनॉइड एरोमॅटिक आणि दुसरे नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स. तर सुरुवातीला आपण व्हॉट इज मीन बाय द बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स. हे जे बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत, कोणत्या कंपाऊंड्सला आपण बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणत असतो. तर जनरली ज्या कोणत्या एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये बेन्झीनची रिंग असेल त्यांना आपण बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणत असतो. म्हणून यांची डेफिनेशन आपण अशी करू की दोज एरोमॅटिक कंपाऊंड्स which contain benzene ring in their structure, benzene ring in their structure are called as benzenoid aromatic. त्याला आपण काय म्हणणार आहोत, बेन्झेनॉइड एरोमॅटिक म्हणतात, बेन्झेनॉइड एरोमॅटिक. आता बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंडच आपण बेसिकली 11th मध्ये तर बेन्झीन स्टडी करूनच राहिलेलो आहोत. 12th मध्ये आपल्याला पूर्ण बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंडच डिटेल मध्ये स्टडी करायचे आहे. तर बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल जर घेतले आपण, तर इथे जर एक फिनॉल घेतला, हा एक बेन्झेनॉइड आहे. क्लोरोबेन्झीन घेतला तर हा एक बेन्झेनॉइड एरोमॅटिक आहे. इवन नॅफ्थॅलिन घेतला, दोन बेन्झीनची रिंग आपण एकमेकांना फ्यूज केली तरी हे बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. नॅफ्थॅलिन घेतला तरी सुद्धा हा बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये बेन्झीनची रिंग असेल त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांना आपण बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणत असतो. आता दुसरा जो टाइप आहे तो आहे नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स. कोणता आहे, नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक. तर नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक बेसिकली आपण कोणत्या कंपाऊंड्सला म्हणणार आहोत, तर याच्या नावातच आहे ज्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग नाही आहे पण तो एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. आणि म्हणूनच आपण आता सांगतो की दोज एरोमॅटिक कंपाऊंड्स हे असे एरोमॅटिक कंपाऊंड्स असतील, दोज एरोमॅटिक कंपाऊंड्स which do not contain benzene ring in their structure, do not contain benzene ring in their structure, are called as non-benzenoid. काय म्हणतो आपण याला, non-benzenoid. फॉर एक्झाम्पल नॉन बेन्झेनॉइड मध्ये जर आपण पाहतो तर ट्रोफोन एक एक्झाम्पल आहे. काय, ट्रोफोन हे नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग नाही आहे पण ते एरोमॅटिक आहे. असं हे 7 मेंबर रिंग कंपाऊंड आहे ट्रोफोन. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आणि एक कार्बोनिल ग्रुप आहे. तर हा सुद्धा एरोमॅटिक आहे आणि म्हणून याला आपण नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक म्हणतो. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो, अझुलिन सुद्धा एक एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे ज्यांच्यामध्ये बेन्झीनची रिंग नाही आहे पण तो एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. तर याचा अर्थ एक 7 मेंबर रिंग आहे यांच्यामध्ये बघा, आणि एक 5 मेंबर रिंग आहे बघा. अशा प्रकारे आपण एक रिंग काढू, ही वाली रिंग काढली आपण. तर इथे हे 4, 5, 6 आणि हे 7 अशा प्रकारे. आता यांच्यामध्ये जर अल्टरनेट डबल सिंगल डबल बॉन्ड दिला तर नंतर पुन्हा सिंगल पुन्हा डबल पुन्हा सिंगल पुन्हा डबल पुन्हा सिंगल पुन्हा डबल. तर अशा प्रकारे हे ॲझुलिनचं स्ट्रक्चर आहे. तर ॲझुलिन सुद्धा नॉन बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स आहे which do not have any benzene ring in their structure but they shows similar property with that of benzene and that's why they are called as non benzenoid aromatic. बेसिकली आपल्याला 11th आणि 12th मध्ये बेन्झेनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड्स वर फोकस करायचा आहे. तर त्याच्यामुळं आता आपण बेसिक मध्ये जेव्हा आपण हे एरोमॅटिक कंपाऊंड शिकून राहिलो तर या एरोमॅटिक कंपाऊंड्स आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये मेन डिफरन्स काय आहे. त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, डिफरन्स बिटवीन एरोमॅटिक कंपाऊंड्स अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. आता आपण डिफरन्स बिटवीन एरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड समजून घेऊ. कारण बेसिकली अल्कीन आणि अल्काइन्स हे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आपण पाहिले होते हायड्रोकार्बन.
आणि आता आपण जो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स पाहून राहिलो ते यांच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे तर बघा जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात ते कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम्स आणि म्हणून पहिलं आपण सांगत असतो की ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बघा लक्षात ठेवायचं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम यांच्यामध्ये कार्बन ॲटमचं हाय पर्सेंटेज असते कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपण एक बेन्झीनचा फॉर्म्युला घेतला तर C6H6 तर यांच्यामध्ये हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम असतात इकडे आपण डिफरन्स मध्ये काय सांगणार आहोत की हे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असते ते या ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये की लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम्स असते आहे की नाही म्हणून ॲलिफॅटिक कंपाऊंड्स contain lower percentage of carbon atom यांच्यामध्ये कार्बन ॲटमचं पर्सेंटेज कमी असेल कार्बन ॲटम कमी असेल आहे की नाही आणि हायड्रोजनचं प्रमाण तिकडे वाढणार आहे दुसरं जर आपण यांची फ्लेम टेस्ट घेतली म्हणजे यांचं पावडर घेऊन आपण एक रॉडवर घेऊन बर्न केलं तर ते सुटी फ्लेमनं बर्न होते कारण याच्यात कार्बनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लॅक फ्युम्स निघतात म्हणजे ब्लॅक धूर निघते त्याचा आणि म्हणून त्याला आपण म्हणत असतो दे बर्न विथ सुटी फ्लेम बघा लक्षात ठेवायचं आहे दे बर्न विथ सुटी फ्लेम काय सुटी फ्लेम समजलं जसं आपण जर याला आपण बर्न केलं आपण टेस्ट असते याला आपण म्हणतो फ्लेम टेस्ट म्हणतो ज्याच्यावर आपण तो पावडर एका रॉडवर घेतो आणि फ्लेमवर पकडतो तर ते जर एक ब्लॅक धूर निघाला त्याच्यातून तर त्याला सुटी फ्लेम म्हणतात बिकॉज इट कंटेन हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम्स अँड दॅट्स वाय दे बर्न्स विथ सुटी फ्लेम व्हाईल इन ॲलिफॅटिक कंपाऊंड्स दे कंटेन लेस पर्सेंटेज ऑफ कार्बन ॲटम्स दॅट्स वाय दे बर्न विथ नॉन सुटी फ्लेम दे बर्न विथ नॉन सुटी फ्लेम म्हणजे व्हाईट फ्यूम्स निघाले समजून घ्यायचं की ते ॲलिफॅटिक आहे आणि ब्लॅक जर त्याच्यातून फ्यूम्स निघाल्या तर समजून घ्यायचं की ते ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे की नाही आता थर्ड मध्ये हे कोणताही ॲरोमॅटिक कंपाऊंड जो असतो सायक्लिक कंपाऊंड असतो विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड्स आणि म्हणून दे आर सायक्लिक हे सायक्लिक असतात सायक्लिक कंपाऊंड्स असतात दे आर सायक्लिक कंपाऊंड्स having alternate single and double bond alternate single and double bond यांच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतो असा याचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे जे असतात हे ओपन चेन कंपाऊंड असतात दे आर ओपन चेन कंपाऊंड ॲलिफॅटिक कंपाऊंडला आपण ओपन चेन कंपाऊंडच म्हणतो दे आर ओपन चेन कंपाऊंड्स हे जे ओपन चेन कंपाऊंड्स असतात हे की नाही अशा प्रकारे मे बी सिंगल बॉन्डेड और डबल बॉन्डेड और ट्रिपल बॉन्डेड ठीक आहे त्याच्यानंतर दे डू नॉट अटॅक बाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट ॲट रूम टेम्परेचर म्हणजे नॉर्मल कंडिशन्सला हे ॲरोमॅटिक कंपाऊंडवर ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंट हे अटॅक करत नाही आणि म्हणून दे आर नॉट अटॅक बाय बघा लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट पॉईंट सांगायचा डिफरन्स मध्ये they are not attacked by oxidizing and reducing agents reducing reagent under normal conditions मध्ये हे ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग एजंट सोबत रिएक्शन्स करत नाही पण हे जे ॲलिफॅटिक कंपाऊंड असतात हे इझिली ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट सोबत नॉर्मल कंडिशन मध्ये रिएक्शन्स करतात म्हणून दे आर रिएक्ट विथ ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट रिएजंट अंडर नॉर्मल कंडिशन्स मध्ये हे ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग एजंट सोबत रिएक्शन्स करत असतात ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये महत्वाची प्रॉपर्टी आहे
की यांचं जर आपण एक टेस्ट आहे डिकलरायझेशन स्टेट म्हणजे टेस्ट फॉर द अनसॅच्युरेशन, जसं बाई आपण जे टेस्ट घेत असतो तर बेअर्स रिएजंट टेस्ट म्हणतो किंवा ब्रोमिन वॉटर टेस्ट म्हणतो की हे अनसॅच्युरेशन आहे डबल बॉन्ड आहे हे डिटेक्शन करण्यासाठी आहे. आता आपल्याला माहिती आहे की एरोमॅटिक कंपाऊंड हायली अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे पण तो डिकलराइज होत नाही बाय बेअर्स रिएजंट किंवा ब्रोमिन वॉटर टेस्ट नुसार, आणि म्हणून दे डू नॉट डिकलराइज they do not undergo decolorizations with alkaline KMnO4, dilute alkaline KMnO4 called as Beer's reagent. आपल्याला माहिती आहे अल्किन्स मध्ये आहे ना बेअर्स रिएजंट आपण म्हणतो, तर हे बेअर्स रिएजंट टेस्ट देत नाही. इवन ब्रोमिन वॉटर सोबत सुद्धा ब्रोमिन कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये ब्रोमिन वॉटर टेस्ट म्हणतो आपण याला, तर ह्या दोन्ही टेस्ट तो देत नाही म्हणजे याच्यासोबत तो डिकलराइज होत नाही. whereas aliphatic compound containing double bond or triple bond है की नहीं, aliphatic compound जे कोणते aliphatic compounds unsaturated aliphatic compounds म्हटलं तरी चालते. aliphatic compounds that is alkene and alkynes जे असतात they undergo decolorizations. हे काय होते यांचं डिकलरायझेशन्स होते, कलरायझेशन टेस्ट विथ कोणासोबत डिकलरायझेशन होणार आहे याचा डायल्यूट अँड अल्कलाइन KMnO4. डायल्यूट अँड अल्कलाइन KMnO4 सोबत ते काय होतात डिकलराइज होत असतात. इवन दे गिव्ह द पॉझिटिव्ह टेस्ट विथ द ब्रोमीन इन कार्बन टेट्राक्लोराइड, यांच्या सोबत सुद्धा ते पॉझिटिव्ह डिकलरायझेशन टेस्ट दाखवते. दॅट इज द टेस्ट फॉर द unsaturation in aliphatic compound. But aromatic compounds are highly unsaturated, but they do not show the reactions with Beer's reagent as well as does not decolorize the Beer's reagent as well as bromine in carbon tetrachlorides. Similarly, they do not undergo additions reactions normal conditions. Normal conditions मध्ये हे additions reactions दाखवणार नाही आणि हे normal conditions मध्ये additions reaction दाखवते. नेक्स्ट 6 नंबरचा जो डिफरन्स आहे की they do not undergo additions reactions यांच्यामध्ये additions reactions होणार नाही. they do not undergo additions reactions in normal conditions. normal conditions म्हणजे रूम टेम्परेचर आणि प्रेशरला नॉर्मल कंडिशन्सला हे कोणती रिएक्शन दाखवणार नाही, ऍडिशन्स रिएक्शन दाखवणार नाही. आणि हे जे असतात की एलिफॅटिक कंपाऊंड हे नॉर्मल कंडिशन्सला ऍडिशन्स रिएक्शन दाखवत असतात. दे अंडरगो ऍडिशन्स रिएक्शन्स यांच्यामध्ये स्पेशली ऍडिशन्स रिएक्शन होत असते. ऍडिशन्स रिएक्शन्स अंडर नॉर्मल कंडिशन्स मध्ये यांच्यामध्ये ऍडिशन्स रिएक्शन्स होत असते. तर हे झाले यांचे मेन बेसिक डिफरन्स, बरोबर आहे. यांच्यामध्ये हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन असते, यांच्यामध्ये लोअर पर्सेंटेज ऑफ कार्बन एटम असते. दे बर्न्स विथ सुटी फ्लेम, दे बर्न्स विथ नॉन सुटी फ्लेम. त्यानंतर दे आर सायक्लिक हॅव्हिंग अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. दे आर ओपन चेन कंपाऊंड्स. त्यानंतर दे आर नॉट अटॅक बाय ऑक्सिडायझिंग एज वेल एज रिड्युसिंग एजंट अंडर नॉर्मल कंडिशन्स. दे अटॅक with the oxidizing and reducing agent in a normal conditions. They do not undergo decolorize by Beer's reagent as well as bromine water test. They undergo decolorize with the Beer's reagent and bromine water. त्यानंतर they do not undergo additions reactions. Even याच्यामध्ये डबल बॉन्ड असून सुद्धा हे additions reaction नाही दाखवत. They shows electrophilic substitutions reaction, special type of reactions. While these aliphatic compounds undergo additions reactions means alkene and alkynes which contain double bond. Unsaturated जे असतात जे unsaturated aliphatic compound असतात, unsaturated aliphatic compound जे असतात they shows normal conditions additions reactions. ते normally additions reactions दाखवत असतात. तर बेसिकली हा डिफरन्स आहे बिटवीन aliphatic compounds and aromatic compounds. आता आपण यांची जी टेस्ट आहे की ऍक्च्युअली जी रिएक्टिव्हिटी आहे कोणाची, एलिफॅटिक कंपाऊंड्स आणि एरोमॅटिक कंपाऊंड्स, ते समजावून सांगू आपण.
ठीक आहे. कंपेअर द रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किन्स अँड बेन्झीन. आता जे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहे अल्किन आणि बेन्झीन यांच्या रिएक्टिव्हिटी मध्ये आपण कंपॅरिझन करू. जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जर एखादा सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असेल ॲलिफॅटिक कंपाऊंड, तर या सिंगल बॉन्ड मध्ये जी बॉन्ड लेंथ आहे ती आहे 1.54 अँगस्ट्रॉम एवढी बॉन्ड लेंथ येते, बरोबर आहे. आणि जर कार्बन कार्बन डबल बॉन्डेड जर कोणताही ॲटम्स असेल तर यांची बॉन्ड लेंथ आहे 1.34 अँगस्ट्रॉम. तर बेसिकली आता आपला जो बेन्झीन आहे बघा लक्षात ठेवायचा आहे, तर बेन्झीन मध्ये 3 अंतर्निहित डबल बॉन्ड आहे आणि जर 3 अंतर्निहित डबल बॉन्ड असेल तर नॅचरली या कार्बन कार्बन डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे होती, 1.34 अँगस्ट्रॉम असायला पाहिजे होती. आणि या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ किती असायला पाहिजे होती, 1.54 अँगस्ट्रॉम असायला पाहिजे होती. पण बेसिकली ना 1.34 अँगस्ट्रॉम आहे ना 1.54 अँगस्ट्रॉम आहे. तर दे आर ऑल बॉन्ड लेंथ्स, all the carbon bonds, all the carbon single bond as well as carbon double bonds in benzene are identical. हे सर्व कसे आहेत, आयडेंटिकल आहे. यांची सर्वांची बॉन्ड लेंथ आयडेंटिकल आहे आणि ती आहे 1.39 अँगस्ट्रॉम. काय राहणार आहे, 1.39 अँगस्ट्रॉम. They are neither 1.34 nor neither 1.54 angstrom. It become 139 angstrom. Therefore, the alkynes shows different reactivity than that of alkenes, and therefore their reactivity are compared here. आपण इथे अल्कीन घेणार आहोत, कार्बन कार्बन डबल बॉन्डेड अल्कीन, आणि इकडे काय घेणार आहोत, बेन्झीन रिंग घेऊ आणि यांची रिएक्टिव्हिटी कंपेअर करू. तर सुरुवातीला आपण अल्कीन यांची डायल्यूट अल्कलाइन KMnO4 यालाच आपण बेयर्स रिएजंट्स म्हणतो. काय म्हणतो, बेयर्स रिएजंट. हा पिंक आणि पर्पल कलरचा असतो. काय असतो, पिंक आणि पर्पल कलरचा कंपाऊंड असतो. हा जर आपण याच्यात कशात ऍड केला, अल्कीन मध्ये, तर अल्कीन याचं डिकलरायझेशन करते आणि आपल्याला काय तयार होऊन जाईल, डिकलरायझेशन करून एक ग्लायकॉल तयार होत असतो. काय तयार होत असतो, ग्लायकॉल किंवा डायऑल तयार होत असते आणि तो त्या पिंक कलरचा जो KMnO4 आहे त्याला डिकलराइज करते. आणि हेच बेयर्स रिएजंट अल्कलाइन KMnO4 जर आपण बेन्झीन मध्ये ऍड केलं तर इव्हन याच्यात 3 डबल बॉन्ड असून सुद्धा नो डिकलरायझेशन, नो रिएक्शन्स होणार नाही. सिमिलरली ब्रोमिन वॉटर हे रेड ब्राऊन कलरचा कंपाऊंड आहे. कसं आहे, रेड ब्राऊन कलरचा कंपाऊंड आहे. हा सुद्धा आपण जर अल्कीनच्या सॅम्पल ट्यूब मध्ये ऍड केला, आता हा काय करतो, त्याला डिकलराइज करत असतो. विसिनल डायहॅलाइड तयार कराल, अशा प्रकारे विसिनल डायहॅलाइड तयार करल तो, विसिनल डायब्रोमाइड, आणि तो डबल बॉन्ड ब्रेक होऊन विसिनल डायब्रोमाइड होईल. त्यामुळे त्याचा कलर काय होणार आहे, डिसअपियर होईल. त्याच्यामुळे ब्रोमिन इन कार्बन टेट्राक्लोराइड हा अल्कीन हा टेस्ट देतो. आणि इव्हन यांच्यामध्ये डबल बॉन्ड असून हे वाले नो डिकलरायझेशन्स, तो रेड ब्राऊन कलर डिकलराइज करत नाही. इव्हन हायड्रॉलिसिस जर केला, आपण वॉटर ऍड केला, तर अल्कीन मध्ये ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये आपण काय ऍड करू शकतो, वॉटर मॉलिक्यूल ऍड करू शकतो आणि आपल्याला अल्कोहोल तयार होईल. काय तयार होईल, अल्कोहोल. पण हेच जर आपण बेन्झीन मध्ये जर आपण ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वॉटर ऍड केलं तर ते होणार नाही. तर दीज आर द difference between the reactivity in alkenes and alkynes. By using Bayer's reagent test, we can distinguish between aliphatic alkenes and benzene. Also, by using bromine tetrachloride, we have also distinguished between alkene and benzene. And similarly, with hydrolysis reactions in acidic conditions, we can distinguish between alkene and benzene. So, these are the difference in reactivity. Now the nomenclature of aromatic compounds. आता आपण nomenclature पाहू aromatic compounds.